मी आपला शेतकरी दोस्त सौरभ वाघमोडे. मी आज वेलचीचा खोडवा बांधण्याला सुरुवात केलेली आहे. की तुम्ही पाहू शकता की मी अगोदर फणलेलं आहे. त्यानंतर बेसळ भरून घेतला. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर पाहिलेलं असेल की मी बेसळ भरलेला आहे. की आज मी त्याला 3 चाकी ट्रॅक्टरनी बांधणी करून घेत आहे. आणि बांधणी आपण करताना अतिशय खोल करत आहे, कारण की जेणे आपल्या रानाला पाणी लागतं. त्यामुळे आपण तुम्ही पाहू शकता की मी ह्याच्या अगोदर बेसळ करण्याच्या अगोदर फ फणल्यानंतर 4 चाकी ट्रॅक्टरनी फणल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोंबड खतही टाकला होता. एकरी मी 100 पिशवी टाकलेला आहे कोंबड खत. तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर मी भेसळ भरून घेतला खताचा. एक 7 पिशव्याचा भेसळ केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणता की एवढी खोल बांधणी कशामुळे केली असेल, की ह्याची गरज काय आहे, की इथं आपल्याला जमिनीला जास्त पाणी लागतं. त्यामुळे आपण खोल बांधणी करून घेतलेली आहे. की पाणी लागल्यामुळे काय होतं, झाडाची वाढ थांबते. वाढ थांबल्यामुळं होऊ शकतं की सिंगल मध्ये बांधणी ही केवळ 6 इंच खोली होती. आणि तुम्हाला डबल मधलंही धावतो मी. का तर डबल मधली बांधणी आपण का करतो, की आपल्याला पाणी लागते. पाण्याच्या अभावामुळे आपण सिंगल न बांधणी करता आपण डबल बांधणी करतो, जेणेकरून आपली खोली होण्यासाठी. होऊ शकतं की डबल डबल बांधणी केल्याच्या नंतर ह्याची खोली 10 इंचापर्यंत गेली. 10 ते 8 इंचापर्यंत जाते खोली, की जेणेकरून ती खोली तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपल्याला पुढं पाणी लागणार नाही. त्यामुळे आपण एवढी खोली केलेली आहे. खोली जर जमिनीला जर पाणी लागत असेल तर खोली करणं अति उत्तम राहणार आहे. त्यामुळं खोली करणं ही अतिशय फायद्याचं ठरणार आहे. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही बांधणी चालू आहे. की अशी योग्य माती लावण्याचं काम करत आहे. तर कसा शेतकरी मित्रांनो, तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.